नमो बुद्धाय, जय भीम। प्रिय सज्जनांनो, हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा, तालुका खुलताबाद, ऐतिहासिक जगप्रसिद्ध वेरूळ लेणीपाशी अगदी जवळ असलेलं हे ठिकाण आहे। जगातून लोक या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्याला भेट देण्यासाठी येत असतात। हा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण बघत आहोत। ही धम्मप्रचाराची गाडी आहे आणि ही पाण्याची टाकी आहे। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। ही जी धम्मप्रचाराची गाडी आहे, ही खेड्यापाड्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण या गाडीने प्रवास करत असतो। गाडीवर बघा पिवळे 2 भोंगे दिसतात। ज्या गावामध्ये गेल्यानंतर तिथे लाईट असो नसो, विहारामध्ये याच गाडीवरती लाऊडस्पीकरवरती आपण वंदना पूजा पाठ आणि लोकांना प्रवचन वगैरे देत असतो। गाडीला धम्मध्वज वगैरे आहे आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। या ठिकाणी ही सुंदर अशी ही भगवंताची मूर्ती आहे, बाबासाहेबांची प्रतिमा आहे या ठिकाणी। आणि हा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा, तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण एक वेळ अवश्य भेट द्या। हा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी बघा गेल्या 3 दिवसापासून, रात्र आणि दिवस लगातार 3 दिवसापासून या ठिकाणी खूप झिमझिम पाऊस होता। आणि या पावसामुळं हे बघत आहोत आपण, हे एक झाड आहे बघा। त्या झाडावरती हा धम्मा नावाचा एक उपासक आहे आपला, तुम्हाला दिसत असेल तर। हे झाड आहे बघा, हे बुडातून उन्मळून पडू लागलेलं आहे। रात्री जर पाऊस असता तर हे झाड पूर्ण या 2 ते 3 बोधी वृक्षावरती हे झाड पडलं असतं। आणि म्हणून याला बघा हे दोरीचा तणाव दिलेला आहे। या झाडाला इकडे बघा रस्सीनं बांधलेलं आहे आणि या रस्सीनं बांधून हे ताण, या झाडाला ताण देऊन हा धम्मा नावाचा, हॅलो धम्मा, इकडे बघ, आपले उपासक बघत आहेत। तू या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आपण सेवा करत आहात। हे बघा हे झाड, कारण या 2 ते 3 बोधी वृक्षावर हे झाड पडणार होतं, म्हणून याला रस्सीने तणाव देऊन हे बघा हे फांद्या तोडल्या बघा। हे मोठमोठ्या फांद्या, नाविलाजानं हे बघा हे झाड तोडावं लागलं आपल्याला, कारण हे तोडलं नसतं तर ते बुडापासून उन्मळून पडलं असतं आणि ह्या 2-3 बोधी वृक्षावरती ते पडलं असतं। 2-3 बोधी वृक्ष ह्या ठिकाणी मोडकळीस आले असते। आणि म्हणून बघा हा धम्मा नावाचा किती उंचावर गेला बघा। फार मोठं उंच झाड आहे, परंतु ते झाड बोडापासून मातीतून उन्मळून पडण्यासारखं झालं, पूर्ण वाकलं बघा। हे आपल्याला दिसत आहे। हे बघा हे एक फांदी तोडली, अशा पद्धतीने बघा हे फांदी पूर्ण या ठिकाणी पडलेली आहे। धम्माने वर जाऊन तोडलेले आहे। धम्मा हा MA ला ॲडमिशन घेतलेला आहे, औरंगाबादला शिक्षणकर्ता आहे, परंतु विहारामध्ये येऊन तो अशा पद्धतीने सेवा करत असतो। हे बघा हा धम्मा दांडगे म्हणून आहे त्यांचं नाव। बघा आता ही फांदी पडायला आली बघा, तोडली त्यांनी आता, आणि लगेच आता काही क्षणामध्येच आता हे बघा फांदी पडणार आहे। अतिशय निसर्गरम्य हे बघा पडले बघा, बघा खाली आले, बघा फांदी खाली आले, थोडी अटकली बघा। आपण बघू शकता खूप उंचावर धम्मा गेलेला आहे। एका हाताने कुऱ्हाड चालवते आहे। हे बघा फांदी आली खाली, बघा पडली खाली। अशा पद्धतीने 2 ते 3 फांद्या आतापर्यंत तोडल्या धम्माने। आणि बघा हे धम्मप्रचाराची गाडी आहे। हा संपूर्ण निसर्गरम्य हा परिसर आहे। हा संपूर्ण अतिशय हिरवगार झालेला आहे। आपण अवश्य बुद्धभूमी मावसाळ्याला भेट द्या। या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये एकमेव ठिकाण असं आहे बुद्धभूमी मावसाळ्याचं, की या ठिकाणी एकाच ठिकाणी तथागत सम्यक संबुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळे या ठिकाणी एकाच ठिकाणी स्थापित केलेला आहे। संपूर्ण हा
बुद्धभूमी मावसाळ्याचा हा संपूर्ण परिसर आहे आपण बघत आहोत. ही सांचीची कमान आहे. हा मेन गेट आहे, मेन प्रवेशद्वार आहे बघा. हे धम्मध्वज आहे. या ठिकाणी हा पोल आहे, जवळपास हा 30 फुटाचा पोल आहे आणि या ठिकाणी धम्म परिषदेच्या वेळेस या ठिकाणी धम्मध्वजारोहण होत असते. हे बघा, हे फांदी तोडलेली आहे. हा धम्मावरती धम्मा, हे बघा धम्मा किती उंचावर गेलेला दिसतो आपल्याला बघा. हे बघा, आपल्याला दिसत पण नाही याच्यामध्ये, पण खूप उंचावर आहे तो. हे बघा, पूर्ण झाड तोडलेलं आहे, कारण पूर्ण झाड उन्मळून पडलं होतं. कारण 3 दिवस लगातार रात्रंदिवस पाऊस चालू होता आणि त्या पावसामुळं हे झाड बुडातून उन्मळून पडलेलं आहे. हे आपले भंतीजी आहे, शांतिरत्न नावाचे भंतीजी. हे बघा, त्या झाडाच्या काही वाळील काड्या काढू लागले भंतीजी. बघा, हे काय इथं जमा केल्या. अगोदर एक कवळीभर काड्या त्यांनी चुलीजवळ नेऊन ठेवल्या आणि याला बऱ्याच वाळील काड्या आहेत. हे बघा, आपले शांतिरत्न नावाचे भंतीजी आहेत. हे धम्मा बघा, हे बघा, एका हाताने कुऱ्हाड चालवतो आणि एका हाताने एक फांदी तोडतोय आणि एका हाताने एका फांदीला धरलेला आहे. बघा, खूप जिकिरीचं काम आहे, खूप उंचावर आहे आणि खूप कठीण काम आहे. हीच ती गाडी आहे आपली धम्मप्रचाराची. हे बघा, गाडीला धम्मध्वज आहे, वरती भोंगे आहेत. खूप छान अशी ही गाडी आहे.